त्याची सवारी चालली याच्यावर. करवा करून डान्स इकडे पाहिजे इकडे पाहिजे काय बनवतो यश अण्णा म्हणजे आता अण्णा आता खायत काही बी करते काही बी. तर मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण मराठीमध्ये ब्लॉग चालू केलेला आहे. आता तुम्ही सांगा मी मराठीमध्ये म्हणू का हिंदीमध्ये म्हणू का दोन्ही मिक्स म्हणून म्हणू तुम्ही सांगा फक्त तुमच्या याच्यावर फक्त. त्यानंतर आजचा ब्लॉग आपण चालू करणार आहे थोडं म्हणून बघा पुढं काय काय करणार आहे. ते जुस काय खाण चालू बघा उपवास आज महाशिवरात्री ना तर काय खाण चालू बघा उपवास नुसतं नावाला नुसतं खायचं साबुदाणे 2-3 प्लेट. हे बा काय चालू आहे तुम्ही बी पाहता का नाही सांगा ते कमेंटमध्ये. हे तर दिवसभर आज सुट्टी यायला त्याच्यामुळं पाहता येते त्याचं काही टेन्शन नाही आता म्हणजे दिवसभरात पाहिजे ते. राजस्थान उठलेलं बा सकाळी सकाळी उपवास धरेल त्यांना फक्त थोडंसं छान तो खाल्ला होता तर काही नाही बिस्किट ठेवून घेतले सोबत तेच सोबतच उपवास झाला त्याचा आज माझ्या कुठं पाय पडला अरे महाशिवरात्री. ह्या बा यश काय बनवतो यश अण्णा म्हणजे आता अण्णा खायचं पडतं निस त्याला काही बी खायचं. अण्णा सुख द्या अण्णा. अरे बस रे खाऊन मग हे होईन ना उपवास झाले ना एवढं खात असतं का उपवासच्या मला दुसरं. तर मित्रांनो तुम्ही पण उपवास धरलेला होता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून टाका. आणि तसंच अजून त्याला तुम्हाला काय करणार पुढे दाखव तुम्ही तिथं चालायची डीप आणि आता डोळमान लावला आहे ना हे बघा नुसतं नावाला उपवास खायचं नुसतं काही नाही. तर मित्रांनो आता मी हॉटेलमध्ये चाललो आहे. आता आमची हॉटेल इथं पुढं तुम्हाला दाखवतो काय का आमच्या हॉटेलमध्ये इथं ते काय ते आणि हे पुरं आमचं इथं असं हे बघा वरची ऊस धुणं चालू आहे ते आपण रसवंती टाकलेली ना दोन मित्रांनो तिथं त्याच्यामुळे ऊस धुणं चालू त्याचे विकी पण आहे बा तिथं तो तिथं लपतोय झाडा सांग. अरे लपून नको बाहेर आहे ना या बायची ऊस धुणं चालू आहे तेव्हा देवीदास पण इथं वाच ना तो देवीदास देवीदासचं चालू टायर खोलणं टिलू पण आलेलं आहे पुढं इथं हॉटेल आपले बाप ते म्हणून हे बघा देवीदास आमचा टायरवाला देवीदास आहे हाय करू हे बघा कुत्रे कसे बसले दोन्ही गाडी पुढं गाडी खाली आता आपलं मोती मोती इकडे चाल चाल त्या मोती पण आला बा इकडे मोतीने बी उपवास धरले आज आजच्याने काहीच खाल्लं नाही सकाळपासून. तेव्हा ब्लॅकी पण आली ते तिकडं पांडवाला पांड्या पांड्या ब्लॅकी मोती हे बसला मोती आरामशीर काही विषय नाही त्याचा तर ब्लॅकी तेव्हा ते एक बारीक अजून ते वाळलं त्याच्या ते वावरात ते त्याला पांड्या या बाई या दोघांना पण उपवास धरले त्याच्यामुळे ऊस धुणं चालू आहे एकदा हाय करून दे ना या बाईची सवारी चालू आहे याच्यावर. हे म्हणतो माझ्या गोळ्या आटपले आता याच्या गोळ्या आटपले नाही येते बघा पांड्यात आला बघा घरी ते मोठे पप्पा तिकडून ते हे करताय ते गोऱ्याला ही गाय आपली इथं ते गोर्र आहे आणि ही गाय त्यामध्ये मांजर पण आपली इथं. अरे आपण सगळं पाळलेलं आहे कुत्र्यापासून ते सगळं सर्व पाळतो आपण सर्व. ते 2 होतं आपल्याकडे गायन गोरं ते दिलं थोडंसं बाहेर
हे बघा आपली मांजर बसलेली बघा. या बाया याची दोनाची भांडणं चालू आहे. हे बघा महाशिवरात्रीत आज टिल्लूला मस्त देव पावला. आज टिल्लू म्हणणं चांगली बुद्धी होती म्हणावाला. टिल्लू चालू पाया पडून. तर चला आता आपण आता घरामध्ये जाऊ. अजून काय काय करणार तुम्हाला सांगू मी पुढं. कारण की आता आपण मराठीमध्ये व्लॉग चालू केलेला आहे आणि थोडंसं म्हणजे आता मी बोलायला पण थोडंसं कम्फर्टेबल वाटतं मला बोलण्यासाठी. आणि त्याला दाखवतो मला काय काय करणार मी पुढं. तेव्हा टिल्लू पण आलं सोबत. आता आज पोरं म्हणजे टिल्लू, यश, तेजू घरीचे आज. या बा आला भाऊ आमचा घरामध्ये डायरेक्ट. माझ्या आधी जाऊन गेला तुझं मोती तर ते शेणी डायरेक्ट. हे राष्ट्र घरातच राहतो दिवसभर. ते तर काही विषय तो सोबती माझ्या. या बा उपवास कसा आहे आजचा. खाता पिता उपवास आहे. काही ना काही चालू खावं सकाळपासून. नुसतं नावाला उपवास आहे. अरे मित्रांनो तुम्हाला माहीत असं नाही यशनं त्यानं काय बनवून पाहिला. तुम्ही पायशन होता आहे का दर्शन. हे बघा काही करता यावा. हे काही बी करता काही बी. जेव्हा फोन पाहणं चालले आज सुट्टी इथं. आणि या पिक्चरचं नाव काय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. या पिक्चरचं नाव काय. बघा राजला काय म्हणून टाकलं आहे ना. काय केलं रे असं. हे लुंगी डान्स आहे का. करवर का लुंगी डान्स. इकडे बाय इकडे बाय तस कर. हा तस थांब. तस कर हात तुझ्या. हा फोटो काढण्यात आलं काय टिल्लू डान्स. कोण एकदा पिक्चरचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आणि हे चालूच राहील दिवसभर. आज चालूच राहील दिवसभर. कारण की आज सुट्टी तर रविवारीमुळं आणि आज महाशिवरात्री पण आहे. त्याच्यामुळं थोडं तुम्ही उपवास झालेला आहे आणि ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्लॉग इथपर्यंत होता. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.